महाराष्ट्रामध्ये असा काही इशारा देण्यात आलेला आहे की त्यामुळे शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडालेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता महाराष्ट्रासाठी सतर्कतेचा इशाराच म्हणावा लागेल। आता पुढचे 10-15 तास तरी काही नाही, पण 24 तासानंतर आणि त्यापेक्षा मोठी तीव्रता ही महाराष्ट्रावरती एका संकटाची बघायला मिळणार आहे, ती म्हणजे 48 तासानंतर। यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आश्चर्याचा धक्का पण बसू शकतो। होय, आता शेतीची कामे उरकण्यासाठी पुढचे काही तासच आता शिल्लक राहिलेले आहेत, त्यानंतर एक मोठं संकट महाराष्ट्रावरती बघायला मिळणार असून महाराष्ट्राला एक मोठा सतर्कतेचा इशारा राहणार आहे। होय, लवकरच आता राज्य सरकारकडून देखील ही माहिती आता दिली जाऊ शकते, कारण की तसं मोठं संकटच महाराष्ट्रावरती बघायला मिळणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, पुढच्या 24 ते 48 तासानंतर शेतीची कामे ही बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अक्षरशः पूर्णपणे बंद करावी लागणार आहेत। होय, तुम्ही ऐकत आहात, ती एकदम खरी माहिती असून पूर्ण कामे तुम्हाला बंद करावी लागतील असा मोठा बदल महाराष्ट्रामध्ये आता एक बघायला मिळत आहे। आणि शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही आता अतिशय लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला। नेमकं महाराष्ट्रात काय होणार आहे आणि कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांना पुढच्या काही तासानंतर शेतीची कामे बंद करावी लागणार आहेत, ही पण माहिती तुम्हाला सांगतो। कारण की आता काही तास शिल्लक राहिलेले आहेत, पुढच्या 24 ते 48 तासानंतर असा मोठा बदल होणार आहे की ही गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी, कारण की असे मोठे बदल हे खूप दिवसानंतर आता बघायला मिळत आहेत। आणि यामुळे आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला शेतात जाता येणार आणि कोणतंच काम देखील करता येणार नाही, असं मोठं संकट महाराष्ट्रामध्ये येत्या 48 तासामध्ये येणार आहे। काही ठिकाणी तर येत्या 24 तासातच ते मोठं संकट दाखल होणार आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे, तर शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा पण मिळणार आहे। संपूर्ण अपडेट पाहण्यापूर्वी आत्ताच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। या AR1 मराठी चॅनलवरती प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुम्हाला इथून पुढे मिळत जाईल। तर चला संपूर्ण माहिती बघूया। बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आलेली असून शेतकरी बांधवांनो, शेतकरी असाल तर हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहतच चला, कारण की अतिशय महत्त्वाची ही अपडेट आपल्याला दिसून येत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रावरती अतिशय मोठं संकट हे येत्या 24 तासानंतर व त्याचा जास्त प्रभाव येत्या 48 तासानंतर मला मिळणार आहे आणि शेतकऱ्यांच्या कामांमध्ये मोठा अडथळा येणार आहे। होय, काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण कामे शेतकऱ्यांनाही बंद करावी लागणार आहेत। शेतकऱ्यांना येत्या 48 तासाच्या नंतर कोणतंच मोठं काम किंवा साधं काम जे शेतीतील असेल ते करताच येणार नाही, अशी परिस्थिती आता निर्माण होणार आहे। बघा, नेमकं काय होणार आहे ते तुम्हाला सांगतो। एक मोठी वादळी परिस्थिती, एक मोठा कमी दाब जो की रेकॉर्ड ब्रेक पाऊस देणार आहे आणि अतिशय भयानक स्वरूपाचं ते वादळी पावसाचं वातावरण महाराष्ट्राला धडक देणार आहे। आता काही तासच बाकी असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव हा खूपच मोठ्या प्रमाणात मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा होणार असून जे शेत आता जे आहे ते एकदम नदीच्या जवळ असतील त्या ठिकाणी तर मोठा फटका बसण्याचा पण एक अंदाज आहे। लवकरच आता राज्य सरकारकडून देखील सूचना दिली जाऊ शकते। एक मोठा गंभीर इशारा देखील आता राज्य सरकारकडून लवकरच जाहीर केला जाऊ शकतो, कारण की हे खूपच मोठं वादळी तीव्र स्वरूपाचं पावसाचं वातावरण राज्यामध्ये येणार आहे। बघा, आतापर्यंत तुम्हाला माहीतच असेल की राज्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस नव्हता, पण जूनच्या शेवटीपासून हळूहळू राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली। पण बघा, सगळ्यांना वाटत होतं की मोठा दुष्काळ आपल्याला बघायला मिळतो की काय, पण त्यातच ऐन एल निनोच्या या सावटामध्ये एक मोठं पावसाचं वातावरण, एक अतिशय अतिवृष्टीचं भयानक वातावरण हे महाराष्ट्राला धडक देणार आहे। आणि ते ज्याही ठिकाणी धडक येईल अक्षरशः त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतामध्ये पण जाता येणार नाही, असा पाऊस सुरू होणार आहे। आणि तो पाऊस काय 1 तासाचा नाही, 2 तासाचा नाही, तर तो तब्बल 1 दिवसाचा, 2 दिवसाचा किंवा 3-3 दिवस सलग हा पाऊस राहू शकतो, असं भयानक पावसाचं वातावरण हे महाराष्ट्राकडे येत आहे। बघा, मग आता नेमका कोणत्या जिल्ह्यांना इशारा बघायला मिळत आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मोठं तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे दाखल होणार आहे आणि पुढच्या 24 तासानंतर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीची कामे करता येणार नाहीत, या संपूर्ण जिल्ह्यांची पण तुम्हाला नावं सांगतो। कारण की महाराष्ट्रातील 11 ते 12 जिल्ह्यामध्ये तर याचा असा प्रभाव पडणार आहे की येथील शेतकऱ्यांची कामे पुढच्या 12 ते 24 तासांमध्ये बंद होऊ शकतात, कारण की शेतामध्ये कामे करता येणार नाहीत, असं मोठं हे संकट बघायला मिळत आहे। तर चला संपूर्ण माहिती पाहू।
तर बघू शकता आता या ठिकाणी जर पाहिलं तर पुढच्या तासामध्ये हे वातावरण खूप मोठ्या प्रमाणात हळूहळू सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या दिशेने यायला सुरुवात होईल। 24 तासाच्या आतच त्याची वाटचाल सुरू झालेली आहे। सध्या ते महाराष्ट्राच्या दिशेने यायला सुरुवात झालेली असून पुढच्या काही तासांमध्ये ते मोठं वातावरण महाराष्ट्रामध्ये धडक देणार आहे आणि याच्या परिणामामुळे महाराष्ट्रात अतिशय मोठं संकट बघायला मिळणार आहे। बघा सगळ्यांना माहीतच असेल की मुंबईमध्ये अक्षरशः पावसाने झोप उडवलेली आहे। मुंबईमधील नागरिकांची अवस्था ही खूपच वेगळी बघायला मिळत आहे। आता सध्या स्थितीला रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं सावट हे आपल्याला दिसून येत असून मोठ्या परिस्थितीमध्ये बदल झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। बघा मुंबईसाठी तर मोठा भयानक पावसाचा इशारा आहे। आज अक्षरशः अति मुसळधार पाऊस मुंबईमध्ये झाला आहे आणि अक्षरशः सगळीकडे नदीला जसे पाणी येते तसेच पाणी रस्त्याला बघायला मिळालेले आहे। बघा अशी भयानक परिस्थिती मुंबईमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून आलं। फक्त मुंबई नाही, रायगड, रत्नागिरीचे भाग असतील अक्षरशः अतिशय तुफान पावसाने शेतांमध्ये पाणी तर साचलेले आहे, पण मोठे नुकसान देखील होऊ लागलेले आहे कारण की कमी कालावधीमध्ये अति भयानक पाऊस येत आहे। बघा महाराष्ट्रातील आता या 12 जिल्ह्यांना मोठा अलर्ट असून या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे कारण की मोठं हेच पावसाचं वातावरण आपल्या पण जिल्ह्यांमध्ये आता येऊ शकतं कारण की ते वातावरण आता महाराष्ट्राला पूर्णपणे व्यापण्यास सुरुवात करणार आहे आणि महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यांमध्ये अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। बघा यामध्ये आता जर पाहायला गेलं तर येत्या 24 तासामध्ये म्हणजे त्या 24 तासाच्या नंतर हे पावसाचं वातावरण हळूहळू दाखल व्हायला सुरुवात होईल आणि याच्या प्रभावाची सुरुवात ही आपल्याला जी आहे ती महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकते। तर बघा हे वातावरण सर्वात आधी दाखल होणार आहे ते म्हणजे इकडे चंद्रपूर, ब्रह्मपुरी भागामध्ये, या भागामध्ये अक्षरशः पाऊस थैमान घालायला सुरुवात करेल। या ठिकाणच्या शेतकरी बांधवांनी लवकर शेतीची कामे उरकून घेणं योग्य राहील। अतिशय मोठं पावसाचं संकट या ठिकाणी बघायला मिळणार आहे। चंद्रपूर, ब्रह्मपुरीच्या भागांमध्ये अतिशय भयानक स्वरूपाची सिस्टम बघायला मिळत असून या ठिकाणी मोठा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होणार असून जोरदार ते मुसळधार पावसाचं संकट बघायला मिळणार आहे आणि इथून खरी पावसाची सुरुवात होणार आहे। बघा एकूण 2 जिल्ह्यासाठी हा पाऊस येत नाही तर बऱ्याच जिल्ह्यात थैमान घालणार आहे। बघा छत्रपती संभाजीनगरला माहीत असेल 1 तास पाऊस राहिला आणि अक्षरशः नदी नाल्यांना पाणी आलं। परभणीमध्ये हीच परिस्थिती झाली, अक्षरशः काही ठिकाणी शेत खरडून गेली, शेतावरील माती वाहून गेल्याचं देखील बघायला मिळालं। म्हणजे पावसाचं मोठं रौद्र रूप बघायला मिळत आहे। काही ठिकाणी पडत नाही आणि जिथे पाऊस पडत आहे तिथे अतिशय भयानक पडत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो याकडे लक्ष देणं गरजेचंच राहील। बघा आता कोणत्याही क्षणी हे तुमच्या जिल्ह्यावरती मोठं पावसाचं वादळ जे आहे ते कमी दाबाचा जो पट्टा आहे तो येऊ शकतो। मग चला कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे मोठं पावसाचं संकट आता धडक देणार आहे, आता त्या जिल्ह्यांची या ठिकाणी मी तुम्हाला नावे सांगणार आहे। तुम्ही फक्त आता लक्ष देऊन राहिलेला काही मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। बघा आता यामध्ये चंद्रपूर जिल्हा असेल, त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये देखील याचा मोठा प्रभाव बघायला मिळणार असून अतिशय तुफान पावसाचं वातावरण बघायला मिळणार आहे। होय आता नांदेड जिल्ह्याकडे देखील याचा प्रभाव राहणार असून नांदेड जिल्ह्यात पण मोठं पावसाचं थैमान बघायला मिळणार आहे। येत्या 24 तासाच्या नंतर नांदेड जिल्ह्यातील बऱ्यापैकी भागामध्ये अक्षरशः तुफान पावसाला सुरुवात होईल आणि या ठिकाणी शेतीची कामे करणं अवघड होईल आणि येत्या 24 तासाच्या नंतर किंवा 48 तासाच्या नंतर शेतकऱ्यांना कोणतीच शेतीतील कामे करता येणार नाहीत असा देखील मोठा अलर्ट आता आपल्याला या नांदेड जिल्ह्यासाठी बघायला मिळत आहे। मोठं पावसाचं वातावरण, अतिशय तीव्र स्वरूपाचं वातावरण डायरेक्ट दाखल होणार असून शेतकऱ्यांनी हा अंदाज आता लक्षात घेणं देखील खूपच गरजेचं राहणार आहे। बघा यामध्ये विचार जर केलं तर बरेच भाग आपल्याला बघायला मिळत आहेत। यामध्ये परभणी, हिंगोली, जिंतूरच्या भागाचा पण समावेश असून या भागाला पण एक मोठा अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। येत्या 48 तासामध्ये या भागात मोठा अलर्ट पाहायला मिळणार असून 48 तासाच्या नंतर शेतकऱ्यांनी सतर्क राहणं खूप गरजेचं ठरेल। मोठं पावसाचं वादळी वातावरण पूर्णपणे या ठिकाणी जे आहे ते आपल्याला घेराव घालतानाच बघायला मिळणार आहे आणि जिंतूर, हिंगोली, परभणी, नांदेड या ठिकाणी परतूर, माजलगाव उत्तर साईडच्या भागांमध्ये अति भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आणि एक मोठा अलर्ट या ठिकाणी पावसाचा देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। ही देखील गोष्ट शेतकऱ्यांनी आता लक्षात घेण्यासारखीच राहील। मोठं वादळी वातावरण हे धडकणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम येत्या 48 तासानंतर बघायला मिळणार आहे। त्यामुळे ही देखील गोष्ट आता सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढी लवकर लक्षात घ्यावी। बघा यानंतर इकडे
जर विचार केला तर आता जिंतूरचे भाग असतील, वाशिमचे भाग असतील, मेहकरचे भाग असतील, या भागात देखील मोठा परिणाम होईल. बघा आता राज्य सरकारकडून लवकरच गंभीर इशारा दिला जाऊ शकतो. शेतकऱ्यांना सतर्क राहण्यासाठी जे आहे ते मोठा इशारा देण्यात येऊ शकतो. कोणत्याही क्षणी आता लवकरच अलर्ट जाहीर होणार आहे आणि बघा सध्या IMD कडून देखील अलर्ट जाहीर झालेला असून सतर्कतेचा इशारा देखील मुंबईमध्ये दिलेला आहे आणि जो मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे त्याच प्रकारचा पाऊस महाराष्ट्रातील इतर वेगळ्या 12 जिल्ह्यांमध्ये तो दाखल होणार आहे. बघा मग याचं प्रमाण येत्या 48 तासानंतर जर विचार केला तर मुंबईमध्ये तर अतिशय भयानक होईल. अकोलेचा भाग असेल, घोटीचा भाग असेल, वाडा मंचरचे भाग असेल, लोणावळ्याचा भाग असेल, या भागांमध्ये तर अतिशय मोठा दक्षतेचा इशारा बघायला मिळणार असून तुफान मोठं पावसाचं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सतर्क राहणं गरजेचंच ठरेल आणि पूर्ण कामे या ठिकाणची बंद होऊ शकतात. अक्षरशः एवढा मोठा पाऊस या ठिकाणी पण दाखल होणार आहे. यानंतरचा भाग आहे नाशिक. होय, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, येत्या 48 तासाच्या आत शेतीची कामे उरकून घ्या. पुन्हा शेतामध्ये जाता पण येणार नाही अशी परिस्थिती नाशिक पेठचे भाग असतील, अहवा असेल, मनमाड असेल, मालेगाव असेल, कोपरगाव असेल, अकोले असेल, या भागांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. यामध्ये श्रीरामपूरचे भाग असतील, छत्रपती संभाजीनगर या भागांचा पण आपल्याला समावेश बघायला मिळत आहे. म्हणजे एक मोठा अलर्ट पुढच्या काही तासानंतर सक्रिय होणार असून एक मोठा धोक्याचा इशारा या जिल्ह्यांसाठी बघायला मिळत आहे. यामध्ये जर विचार केला तर पैठणचा भाग आहे, यामध्ये अंबडचा भाग असेल, त्यानंतर इकडे पाचोऱ्याचे भाग असतील, या बहुतांश भागांमध्ये अक्षरशः अतिवृष्टीची परिस्थिती देखील काही भागासाठी बघायला मिळू शकते. याची तीव्रता जी आहे ती 48 तासाच्या नंतर खूपच तीव्र होणार आहे आणि इकडे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होणार आहे. मालेगाव, नाशिकचे भाग असतील, या भागांमध्ये पण अतिशय भयानक स्वरूपाचं हे वातावरण राहणार असल्याने शेतकऱ्यांनी हा अंदाज आता लक्षात घ्यायचा आहे. एवढंच नाही तर याची तीव्रता आणि पुढे वाढत जाणार असून उत्तर महाराष्ट्रामध्ये भयानक अतिवृष्टी होईल तर कोकणामध्ये अतिदक्षतेचा इशारा राहू शकतो आणि कोकणामधील संपूर्ण जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देखील एखाद्या वेळेस घोषित केला जाऊ शकतो. अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि मुंबईमध्ये अतिवृष्टीची मोठी शक्यता पण बघायला मिळू शकते. यामुळे सर्वांनी जे आहे ते तीव्रतेचा हा इशारा लक्षात घेत सतर्क राहणं आता गरजेचंच ठरेल. असं मोठं वातावरण हे दाखल होत आहे. तर चला, कोणकोणत्या जिल्ह्यात नेमकं ही मोठं भयानक स्वरूपाचं वातावरण येत आहे त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो. तर बघा यामध्ये आता मुंबईचं पण आपल्याला समावेश बघायला मिळत आहे. यानंतर नाशिकचा भाग असेल, वाडा असेल, लोणावळा असेल, लोणावळा उत्तर भाग अति भयानक पाऊस होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, श्रीरामपूरचे भाग असतील, या भागात देखील हा अलर्ट आहे आणि आता काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार तर भयानक पावसाचा अलर्ट राहू शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी पण सतर्क राहायचं आहे. ही अपडेट अतिशय महत्त्वाची होती. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आत्ताच आपलं AR1 मराठी चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.